नमस्कार. श्री गुरु लीलामृत ग्रंथ वाचन या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 16वा पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय श्री कैवल्यदानी अक्षयानंद स्वर्धुनी योगी जन द्विरद कुमुदिनी सद्गुरु जननी तुझ नमो. सकल जीव तव लेकुरे वात्सल्ये एक तुझशीच खरे. भव दुःखे रडता पोरे तात्काळ घेसी ओसंगी. आत्मज्ञान दुग्धधारा मुखी सोडिसी अभय करा. क्षण न लागता भव पसारा आणोनिया देती सत्यत्वा. सत्यनाम समदर्शन समभावासी ज्ञान साधन. तत्प्रवेशे भ्रमित मन तात्काल करिसी समरूप. अभेद वृत्ती होता क्षणी सवेची नूर दुःख कहाणी. निजानंदी लीन प्राणी सहज होती तव कृपे. ऐसी दयार्णव गुरुमूर्ती पूर्ण परब्रह्म निश्चिती. दीनोद्धरण हेतु चित्ती धरोनी जगती अवतरली. धन्य धन्य ते भक्तजन जासी झाले सद्गुरु दर्शन. सरले तयाचे जनन मरण केणे लाभले गुह्यतम. आनंद गुरु म्हणे बाळा परिशी जगडता लोहार गळा. तत्काल पावे सुवर्ण कळा न लगे उशीर तयासी. सद्गुरुसी परी सोपमा वाटे मजसी न परमा. स्पर्शाभावी शक्ती सीमा सवेची कुंटे परिसाची. सद्गुरु महिमा अगाध परम दर्शन मात्रेची होय काम. निजानंद गुह्य परम सहज ठाई पडतसे. एत दिशेई कथाभाग तुझ निवेदिला असे प्राग. सांप्रत आणखी एक चांग कथा सांगितो अवधारी. एके समयी स्वामी समर्थ बैसले असता आनंदात. मोगल देशीहून प्राप्त एक यवन जाहला. यवन होता बहुत धार्मिक निज विद्या पारंगत देख. विद्वान असोनी भाविक सत्यशोधक होता पै. शांती धुंडिता झाला वृद्ध परितळमळ राहिली अविद्ध. चित्त झाली या विनाश शुद्ध शांती लाभ होय कैचा. परिशुभेच्छा होती उत्कृष्ट प्रयत्न करी आटोकाट. परी सद्गुरु कृपे विण फुकट क्षीण झाला तयासी. यवना माझी मुख्य गुण होता एक उत्तम जाण. नवता स्वज्ञाती दुराभिमान अथवा देश परज्ञातीशी. भक्ती सत्पुरुषावरी अति यवन हो का इतर ज्ञाती. मूलतत्वी अत्यंत प्रीती औदासीन्य बाह्यरंगी. नामरूपे ज्ञातिभेद धर्मपरत्वे विधिनिषेध. रूढीमार्ग शुद्धाशुद्ध मानिव अवघे असत्य. नामरूपाहुनी वेगळे शुद्धातमत्व असे निराळे. सकलांतरी एकमेळे व्यापो निराहे निराळा. अंत्यज हो का ब्राह्मण नारी हो का नर सुजाण. चतुष्पाद वा द्विपाद जाण तत्व एकची सर्वांतरी. सजीव अथवा निर्जीव दृश्य अथवा अदृश्य सर्व व्यापो निवरले एकची तत्व. भेदभाव नसे त्यासी ऐसे जे गहन परम. त्यासीच बोलती परब्रह्म शब्दातीत अनुपम. मुख्य वर्म ज्ञानाचे असो ऐसा निराभिमान. पूर्ण होता भक्तयवन परितळमळ युक्त वन. परम उत्सुक शांत्यर्थ शांती धुंडता वृद्ध झाला. अनेक देश हिंडोनियाला परी हेतू नाही साधला. परम झाला हिरमुष्टी बहुत गेले ग्रंथावलोकन. प्रथम पाहिले निज पुराण तैसे चिमलेच ग्रंथान. टाकी वाचोनी प्रीतीने परी न होता शांतवन. मग आरंभिले पर्यटन जरी सुदैवे सद्गुरु दर्शन. होता इच्छित साधेल ऐशा परी भ्रमण करिता. करणी पडली सद्गुरु वार्ता कीर्ती ऐकोनी अपरिमिता. येई धावत औत्सुक्ये आनंद बरे स्वामी समर्थ. देशमुख घरी होते क्रीडत ऐशा समयी द्वारी अवचित. येवोनी उभा ठाकला यात्रा मिळाली होती बहुत. यवन पुसू लागला वृत्त कोठे असती सद्गुरुनाथ. मज भेटवा सुजन हो ऐसा प्रश्न करिता यवन. स्वामीसी कळले भक्तमन उत्तर स्वयेची गरजोन. सद्गुरु देते जाहले स्वामी असती तव शीर्षी. येथे मूर्खा काय दुंडशी अक्कलकोटी जरी देखशी. अक्कलकोटी जरी देखशी पडतील ठाई क्षणार्धे. ऐसे परिसता उग्रवचन भय कापू लागला यवन. परिसदय मूर्ती विलोकून झाला निर्भय तात्काल. समदृष्टी होताची जाण स्वामी प्रेषिती ज्ञानबाण. तेथे अर्पोनी देहभान झाला यवन तटस्थ.
गुरुकृपेची भारणी तत्काल हरली संसार कहाणी सौख्याहुनी पर्वणी थोर लादली सुदैवे तात्काल दृष्टी उलटली बाह्य उपाधी लय पावली दृष्टी दृष्ट्यांत मुरोनी गेली दृश्य सहजची निमाले त्रिपुटीचे झाले ऐक्य सर्वची झाले आनंदमय समस्थिती अंतर्बाह्य सहज समाधी लागली चित्तवृत्ती मुळीच चोकटी बरी सद्गुरूची कृपादृष्टी मग उशीर कैचा बेटी होय सहज जीवशिवा ऐशा परी घटिकाद्वय यवन रंगला निरामय स्वामी इच्छे उतरो निलय येता झाला वृत्तीवरी प्रेमे झाला सद्गतीत नयनी अश्रू लोटले अमित करोनी साष्टांग प्रणिपात धरी चरण सद्गुरूचे वारंवार करोनी नमन प्रेम भावे करी स्तवन म्हणे सद्गुरु दया निधान धन्य केले मजलागी तुम्हीच प्रत्यक्ष परब्रह्म भक्तकाम कल्पद्रुम वेदशास्त्रींचे गुह्य परम सदेह स्वेच्छे विचारता आम्हा दिनांची माऊली अत्यंत कृपेची सावली नम्र होता तुमच्या पावली पावन करिता क्षणार्धे न पाहतसा ज्ञातिकुळ उंच नीच काळ वेळ देखो निशुद्ध भक्तिबळ कृपा तात्काळ करीतसा कुटुंब आपुले विश्व सकळ आपपर नाही समूळ अभेद दृष्टी आपुली निर्मल सर्वाठाई सारखी एक मातेसी मुले सात काही शेंबडी काही चोखट परितियेची माया सकट सर्वांसारखी राहे पै ऐशा परी करोनी स्तवन प्रेमे वंदी सद्गुरुचरण अश्रुपूरयुक्त नयन घाली स्नान पदाब्जा गहिवरोनी स्वामी समर्थ यवनशिरी ठेविला हस्त क्षणा माझी करोनी कृतार्थ आज्ञा दिली जावया एक्या दृष्टिक्षेपे करून आत्मस्वरूपी जोडिले मन ऐसे सद्गुरूचे महिमान अगाध जाण हरिभक्ता स्वामी समर्थ चमत्कार अनेक दाविले साचार त्यातून कित्येक आजवर असती तुझसी निवेदिले सांप्रत एक कथा सुरेख तुझ सांगतो बाळा ऐक सद्गुरु कृपेचा महिमार्क देखो निदृष्टी दिपावे मोगल देशस्थ विप्रनारी कोणी एक सदाचारी निजपुत्रा एके अवसरी घेऊन आली दर्शना एकुलता एक पुत्र दुर्दैवाने गेले नेत्र नयना विणा शरीर यंत्र चालन दुर्घट होते पै विप्रप्रियेचे निजनंदन सद्गुरुचरणी घातिला आणून अश्रुपुरीत झाले नयन पायी लागली स्वामींच्या म्हणे समर्था करो निदया नेत्रदान देगा स्वामिया दीन अर्भका अंधवाया दुर्दैव माझे ओढविले मौंजी बंधना पर्यंत स्वच्छ होते यासी दिसत मग एकाकी झाले प्राप्त अंधत्वयासी दयारणवा स्वामी समर्थ दयागन ऐको नितीयेचे नम्रवचन प्रेमे देती आश्वासन विप्र स्त्रिये लागुनी म्हणती संप्रती पाच असुर कृष्णवर्ण महावीर येतील येथे दुर्विचार स्वस्थतोवरी असावे चित्ती धरोनी अभिमान येत असती पाची जण करू इच्छिती परीक्षण वाद करोनी आम्हाशी वादसमयी तव पुत्र तत्काळ उघडील निज नेत्र निंता न करी अणुमात्र राहे स्वस्थ विप्रांगणे इतुक्या माझी वैष्णववीर पंचसंख्या येती सत्वर विद्यादर्पे धुंदनेत्र एवोनी बैसले ओळीने सद्गुरूचे चरणवंदन अथवा नुसते दुरोनी नमन काहीच पूर्वी केली आविण बैसले येऊन स्वामींपुढे स्वयेची करीती उपक्रम विद्यामध्ये दाटले परम सद्गुरु महिमा अनुपम कोठो निठावा तयासी स्वामी समर्थ प्रत्युत्तर काहीच न दिले साचार परिबाहिला विप्रकुमार सन्निध आपुल्या प्रीतीने आज्ञा करी तयासी प्रश्न जे कायाचे मानसी उच्चारोनी स्वये वेगेसी नीकी उत्तरे अर्पिजे स्वामी आज्ञा परिसोन बाळा प्रेमे धरी चरण उभय हस्त जोडून करी विनंती नम्रपणे म्हणे समर्था विद्याहीन त्यात गेले दोन्ही नयन अल्पमती मी अज्ञान कैसे भाषण करावे निरोप सांगण्या इतकी मती नसे दयाळा मम निश्चिती तो मी पंडितासवे संप्रती कैसा बोलू शकेन स्वामी समर्थे निजमाळा काढो निघातली त्याचे गळा पुष्प झेंडूचे नेत्रकमळा सवेची लाविले तयाच्या तव झाला चमत्कार दिव्य दृष्टी झाला कुमर वैष्णवासवे वाद प्रचुर करू लागला विधियुक्त केले तयाचे खंडन ब्राह्मण बैसले अधो वदन अगाध करणी अवलोकुन धरिती चरण सद्गुरुचे अवघे झाले नीरभिमान क्षमस्व म्हणती स्वामी लागून स्वामी समर्थ दयागन रोष कैसा तयासी
सर्वी केला जय जयकार, विप्रांगना हर्ष निर्भर, हो स्वामीसी नमस्कार. साष्टांग घातला तियेने, सद्गुरु महिमा परम गहन, अगाध तयांची लीला जाण, कोण करू शके वर्णन. भावार्थ तुझसी निवेदिला, हरिभक्त म्हणे अनंत मूर्ते, सूरज कथा सांगसी माते, कोड माझे तुझ्या परते, कोण पूर्वी दयाळा. सद्गुरु लीला कौस्तुभ म्हणी, तव कृपे लाभिली खाणी, एक एक रत्न देशी काढून मम असती प्रीतीने. गुरुलीलामृत ग्रंथ मना स्फूर्ती देई दत्त, गुरुपदी वाही हरिभक्त, षोडशोध्याय सद्भावे. इति श्री गुरुलीलामृते आनंद भारती हरिभक्त संवादे पंडित गर्वहरणम नाम षोडशोध्याय गोडः. श्री गुरुदत्ताश्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. आपण आता याचा भावार्थ पाहणार आहोत. अध्याय 16वा. श्री स्वामी महाराज देशमुखांच्या घरी बसले असतात. त्यांच्या दर्शनार्थ एक वृद्ध मुसलमान आला. तो वृद्ध धार्मिक, विद्वान आणि सत्यशोधक होता. त्याला स्वजाती विषयी दुराभिमान व परजातीबद्दल द्वेषही नव्हता. अनेक देश फिरूनही परमशांतीचा लाभ न झाल्याने त्याच्या मनात तळमळ लागून राहिली. स्वामींची कीर्ती ऐकून तो अक्कलकोटला आला. स्वामींनी त्याची दृष्टीभेद होता तात्काळ परमशांतीचा लाभ होऊन त्याची समाधी लागली. पूर्वस्थितीत आल्यावर त्याने सद्गुरूंचे चरण धरले. तशी स्वामींनी प्रसन्न होऊन त्यावर अनुग्रह केला आणि त्याला गावी जाण्याची आज्ञा दिली. आता या अध्यायातील दुसऱ्या कथेत मोगल देशातील एक ब्राह्मण स्त्री, बघा, मुघल देशातली ब्राह्मण स्त्री तिच्या अंध पुत्रासह स्वामींच्या दर्शनाला आली. आपल्या पुत्राविषयीची कथा सांगून ती स्वामी समोर रडू लागली. त्यावर स्वामींनी तिला सांगितले की तू मुळीच दुःख करू नको. माझ्याकडे मला शास्त्रवादात पराभूत करण्याचा अभिमान बाळगून 5 महापंडित येतील. त्यावेळी तुझा पुत्र डोळे उघडेल. आणि काही वेळातच ते स्वामींकडे 5 पंडित आले. तेव्हा श्री स्वामींनी त्या अंध मुलास पंडितांशी वादविवाद करायला सांगितले. त्यांच्या गळ्यातील माळ त्या अंध मुलाच्या गळ्यात घातली आणि झेंडूचे फूल त्याच्या दोन्ही डोळ्यास लावले. आणि चमत्कार असा झाला स्वामींचा की त्या मुलास दिव्य दृष्टी प्राप्त होऊन पंडितांबरोबर तो वादविवाद करू लागला आणि पंडितांच्या सर्व प्रश्नांचे त्यांनी खंडन केले आणि पंडितांचा गर्वहरण केला. इथं पंडित गर्वहरण नामक 16वा अध्याय समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ.